नमस्कार, आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्वीट आमला कँडी। ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य: आवळा, साखर, लिंबू इत्यादी साहित्य। आवळे निवडता वेळेस आवळे कडक घ्यायचे आहेत। आवळ्यावर डाग असतील तर ते आवळे घ्यायचे की नाही असा जर प्रश्न पडत असेल तर ते आवळे तुम्ही घेऊ शकता, कारण झाडावरून आवळे खाली पडल्यामुळे आवळ्यांना डाग लागले आहेत। मी यातील नरम आवळे बाजूला काढून कडक आवळे निवडले आहेत। या आवळ्यांना स्वच्छ धुवून वाफवून घ्यायचे आहे। पातेल्यात पाणी ठेवून त्यावरती चाळणी ठेवायची आहे व त्यामध्ये आवळे ठेवून वाफवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण आवळे वाफवून घेतले आहेत। पाहू शकता आवळ्याला रेषा पडल्या आहेत। यामुळे आवळ्याच्या फोडी करणे सोपे जाते। आवळ्याला रेषा पडल्या नसतील तर आवळे परत 5 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत। आवळे वाफवल्यावर थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। आवळे थंड झाल्यानंतर आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने आतील बीज काढून टाकायचे आहे। आवळा फोडण्यास अवघड जात असेल तर या पद्धतीने दाब देऊन आतील बीज बाजूला करून त्याच्या आवडीनुसार फोडी करून घ्यायच्या आहेत। याच पद्धतीने मी सर्व आवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आवळा मी चिरून घेणार आहे। एका फोडीचे 2 फोडी बनवणार आहे। आवडीनुसार आवळ्याच्या लहान मोठ्या आकारात फोडी करून घ्यायच्या आहेत। मी सर्व फोडी करून घेतल्या आहेत। फोडी करून घेतलेल्या आवळ्यामध्ये लिंबाचा रस आणि साखर मिक्स करायची आहे। अर्ध्या लिंबाचा रस मी घेतला आहे। साखर आवळ्याच्या समप्रमाणात घ्यायची आहे। मी प्लास्टिकचा डबा घेतला आहे। यामध्ये आवळे टाकून साखर आणि लिंबाचा रस मिक्स करून घेणार आहे।
लोखंडी भांड्यामध्ये आवळ्याची कोणतीही रेसिपी करू नये. साखर आणि लिंबाच्या रसाचे आवळ्याला कोटिंग करून घ्यायचे आहे. हे सर्व मिश्रण लावून झाल्यावर याला आपण 2 ते 3 दिवस डब्यात ठेवणार आहोत व दिवसातून एक वेळेस त्याला परत हलवणार आहोत. यामुळे साखर सर्व बाजूने आवळ्याला लागेल. तीन दिवस झाल्यानंतर पाहू शकता आवळ्यामध्ये साखर चांगल्या प्रमाणे मुरली आहे. आवळ्याचा रंग बदलला आहे. साखरेचे पाणी झाले आहे. आता या पाण्यातील आवळे बाजूला काढून सुकवायचे आहेत. हे साखरेचे पाणी आवळा सूप म्हणून वापरू शकता. सर्व आवळे सुकण्यासाठी पसरून ठेवायचे आहेत. हे साखरेचे पाणी आवळा ज्यूस म्हणून आपण स्टोर करून ठेवू शकतो. काचेच्या भरणीत किंवा बॉटलमध्ये. आवळे सुकण्यासाठी पसरून ठेवायचे आहे. उन्हाला किंवा सावलीला सुकण्यासाठी ठेवू शकतो. हे आहे आवळा ज्यूस. सुकायला ठेवलेले आवळे 2 दिवसात सुकून या पद्धतीने तयार होतात. तयार आहे आपली स्वीट आमला कँडी. तयार झालेल्या आमला कँडीला साखर बारीक करून कोटिंग करून घ्यायची आहे. यासाठी साखर बारीक करून पिठी साखर तयार करायची आहे. ही साखर मी 1 दिवस आधी तयार केली आहे. यामुळे यामध्ये थंडीमुळे गाठी तयार झाल्या आहेत. तुम्ही ज्या वेळेस कोटिंग करायचे आहे त्याच वेळेस साखर बारीक करून घ्यावी किंवा चाळणीने चाळून यावर कोटिंग करावी. मी टाकल्यानंतर आठवले मला की चाळणीने चाळायला हवे होते. पाहू शकता स्वीट कँडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.